श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. मागील अध्यायात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानाचं महत्व समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की योग्य ज्ञानामुळे माणसाच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण अर्जुनाच्या मनात एक मोठा संभ्रम निर्माण होतो. तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो, कधी तुम्ही कर्माचा मार्ग श्रेष्ठ सांगता तर कधी संन्यासाचा. मग माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता? तर मंडळी, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, आजही अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो. काही जणांना वाटतं की अध्यात्म म्हणजे संसार सोडणं, काहींना वाटतं की देव मिळवायचं असेल तर नोकरी, व्यवसाय, कुटुंब या सगळ्यांपासून दूर जावं लागतं. पण भगवान श्रीकृष्ण इथे एक अतिशय सुंदर आणि वास्तववादी उत्तर देतात. ते सांगतात, संसार सोडण्यापेक्षा संसारात राहून योग्य पद्धतीने जगणं अधिक श्रेष्ठ आहे. ही गोष्ट नीट समजून घेतली तर आपल्या जीवनातील अधिकाधिक गैरसमज दूर होतात. संन्यास म्हणजे फक्त भगवे कपडे घालणं नाही. संन्यास म्हणजे जंगलात जाऊन राहणं नाही. संन्यास म्हणजे मनातील लोभ, अहंकार, मत्सर, द्वेष आणि अति अपेक्षा यांचा त्याग करणं. जर एखादी व्यक्ती घरात राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडून प्रामाणिकपणे काम करत असेल, तरीही तिच्या मनात अहंकार नसेल तर तीही खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहे. या उलट एखाद्याने संसार सोडला पण मनात अहंकार, राग आणि इच्छा तशाच राहिल्या तर त्याचा संन्यास अपूर्णच राहतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाला बांधून ठेवणारी गोष्ट कर्म नाही, त्याला बांधून ठेवते ती कर्माशी असलेली आसक्ती. याचा अर्थ काय? तर समजा तुम्ही एखादं चांगलं काम केलं आणि लगेच मनात विचार आला, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, माझ्यामुळे हे झालं, मलाच याचं फळ मिळालं पाहिजे. याच क्षणापासून मन त्या कर्माला चिकटून बसतं आणि जेव्हा अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नाही तेव्हा दुःख सुरू होतं. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, कर्म करा पण त्याला स्वतःच्या अहंकाराशी जोडू नका. आता श्रीकृष्ण आणखी एक सुंदर उदाहरण देतात. कमळाचं फूल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ते चिखलात उगवतं, त्याच्या आजूबाजूला पाणी असतं, पण तरीही त्या पाण्याचा एक थेंबही कमळाच्या पानाला चिकटत नाही. मग श्रीकृष्ण सांगतात, माणसांनी असंच जगायला शिकलं पाहिजे. संसारात राहा, जबाबदाऱ्या सांभाळा, नाती जपा, यशही मिळवा, पण या सगळ्यांमध्ये स्वतःला इतकं गुंतून घेऊ नका की तुमची मनःशांतीच हरवून जाईल. आजच्या काळात ही शिकवण किती महत्वाची आहे नाही का हो? आपण अनेकदा आपल्या पदाशी, पैशाशी, यशाशी किंवा लोकांच्या मतांशी इतके जोडले जातो की त्यापैकी एखादी गोष्ट कमी जास्त झाली की आपलं संपूर्ण मन अस्थिर होतं. मग भगवद्गीता आपल्याला काय सांगते? तर बाहेरचं जग बदलत राहणार आहे, पण तुमच्या मनाची शांतता त्या बदलांवर अवलंबून नसावी. मंडळी, 5व्या अध्यायात श्रीकृष्ण आपल्याला एक नवीन जीवन दृष्टी देतात. ते सांगतात की काम करा, यशस्वी व्हा, मोठे स्वप्न बघा, पण त्या यशाचा गुलाम बनू नका. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या मनाचा मालक बनतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आपण बाहेरचं स्वातंत्र्य शोधत राहतो, पण श्रीकृष्ण सांगतात की सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे मनातील आसक्ती, भीती आणि अहंकारापासून मुक्त होणं, आणि हाच कर्मसन्यास योगाचा खरा अर्थ आहे. यापुढे श्रीकृष्ण समजावून सांगतात की असा मनुष्य जगात राहूनही कसा शांत राहतो, प्रत्येकामध्ये एकच परमात्मा कसा पाहतो आणि खरी अंतःशांती कशी प्राप्त करतो. तर पुढे ते अर्जुनाला सांगतात की ज्याने मनावर विजय मिळवला तोच खऱ्या अर्थाने शांत जीवन जगू शकतो. आपण अनेकदा असं म्हणतो, मला शांतता हवी आहे, पण लगेच प्रश्न पडतो, शांतता नेमकी कुठे मिळते? म्हणजे जास्त पैसा मिळाला की मिळते का? की मोठं घर घेतलं की मग समाजात आपल्याला मान सन्मान मिळाला की मग शांतता मिळते? तर या सगळ्या गोष्टी आनंद देऊ शकतात, पण त्या कायमस्वरूपी मनःशांती देऊ शकत नाहीत, कारण त्या सर्व गोष्टी बाह्य आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात की खरी शांतता बाहेर नाही, ती आपल्या मनात आहे. पण त्या शांततेवर पडदा टाकतात आपल्या इच्छा, अपेक्षा, राग, मत्सर आणि अहंकार. ज्या दिवशी आपण त्या गोष्टींवर नियंत्रण मिळवायला सुरुवात करतो त्या दिवशी मन हळूहळू शांत होऊ लागतं. पुढे श्रीकृष्ण एक अतिशय सुंदर विचार सांगतात. ते म्हणतात की खरा ज्ञानी माणूस प्रत्येक व्यक्तीकडे समान नजरेनं पाहतो. तो श्रीमंत आणि गरीब यांच्यात भेद करत नाही, मोठा आणि लहान असा फरक करत नाही, कारण त्याला प्रत्येकामध्ये एकच परमात्मा दिसतो.
याचा अर्थ असा नाही की सगळे लोक सारखेच वागतात, तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येकामध्ये असलेल्या आत्म्याचा आदर करावा. आजच्या काळात ही शिकवण किती आवश्यक आहे. आपण धर्म, जात, पैसा, पद आणि विचार यावरून एकमेकांपासून दूर जात आहोत. पण भगवद्गीता आपल्याला जोडायला शिकवते. ती सांगते, समोरचा माणूस कोण आहे यापेक्षा तोही तुमच्यासारखाच एक जीव आहे ही भावना मनात ठेवा. श्रीकृष्ण पुढे सांगतात की ज्याचं मन बाह्य सुखांवर अवलंबून राहत नाही त्यालाच अंतर्मनातील आनंद मिळतो. याचा अर्थ असा नाही की जीवनातील आनंद घ्यायचा नाही, नक्की घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा, यश साजरं करा, स्वप्न पूर्ण करा, पण त्या गोष्टीचा तुमच्या आनंदाचा एकमेव आधार बनू देऊ नका. कारण परिस्थिती बदलत राहते. आज जे आहे ते उद्या नसेल, पण जर आनंदाचा स्रोत आपल्या अंतर्मनात असेल तर परिस्थिती बदलली तरीही मन स्थिर राहतं. तर मंडळी, या अध्यायाचा सर्वात सुंदर संदेश मला असा वाटतो तो म्हणजे संसारात राहून ही मनाने मुक्त राहणं. हे ऐकायला सोपं वाटतं, पण यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. दररोज स्वतःला विचारावं लागतं, मी जे करतो आहे किंवा मी जे करते आहे ते फक्त अहंकारासाठी करते का? माझ्या अपेक्षा मला अस्वस्थ करत आहेत का? मी लोकांच्या मनावर जास्त अवलंबून आहे का? लोकांच्या मतांवर जास्त अवलंबून आहे का? असे प्रश्न स्वतःला विचारले की आपल्याला स्वतःचीच ओळख होऊ लागते आणि हीच खरी आध्यात्मिक वाटचाल आहे. आता या अध्यायाचा मुख्य संदेश काय, तर भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपल्याला शिकवतो की संसार सोडण्याची गरज नाही. सोडायची गरज आहे ती मनातील आसक्ती, अहंकार आणि स्वार्थ. कर्तव्य करत राहा, पण त्या कर्तव्यामुळे मनावर ओझं निर्माण होऊ देऊ नका. समाजात राहा, नाती जपा, यशस्वी व्हा, पण अंतर्मनाची शांतता कधीही गमावू नका. मग आजच्या जीवनात आपण या अध्यायातून काय शिकवण घ्यायची? तर आज आपण सतत धावत आहोत. अधिक पैसा, अधिक यश, अधिक प्रसिद्धी या धावपळीत आपण स्वतःलाच हरवून बसतो. तर भगवद्गीतेचा हा अध्याय आपल्याला सांगतो की यश मिळवण्यात काहीही चुकीचं नाही, गैर नाही, पण यश मिळवताना मनःशांती गमावू नका. विद्यार्थ्यांनी फक्त गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकावं. नोकरी करणाऱ्यांनी फक्त पगारासाठी नाही तर प्रामाणिकपणे काम करावं. व्यवसाय करणाऱ्यांनी फक्त नफ्यासाठी नाही तर विश्वास कमवण्यासाठी काम करावं. आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःलाच एक प्रश्न विचारावा, आज मी फक्त काम केलं की मनापासून माझं कर्तव्य पार पाडलं. आता या अध्यायातून आपण जीवन मंत्र काय घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. तर खरा संन्यास म्हणजे संसार सोडणं नाही, तर मनातील अहंकार, लोभ आणि आसक्ती सोडणं. मन शांत असेल तर प्रत्येक कर्म हीच पूजा बनते. आता या अध्यायातून निष्कर्ष काय घ्यायचा मंडळी, तर भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपल्याला शिकवतो की आध्यात्मिक जीवन आणि संसार हे एकमेकांच्या विरुद्ध अजिबात नाहीत. योग्य विचार, निस्वार्थ कर्म आणि मन शांत म्हणजे शांत मन यांची सांगड घातली तर प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन जीवनातही आध्यात्मिक उंची गाठू शकतो. आता मंडळी, पुढील भागात आपण भगवद्गीतेचा 6वा अध्याय ध्यानयोग समजून घेणार आहोत. मन इतकं चंचल का असतं, ते शांत कसं करायचं आणि ध्यानाचा खरा अर्थ काय, याची अतिशय सुंदर आणि जीवन बदलणारी उत्तरं भगवान श्रीकृष्ण या अध्यायात देतात. तर हा अध्याय बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.